तर औद्योगिक क्षेत्रातील निगडीत ताणतणाव हा प्रश्नावर आपण चर्चा केलेली आहे आणि मग त्याचे मुद्दे डिस्कस केले होते. हा. औद्योगिक क्षेत्राशी संबंधित ताणतणाव, ताण- वर्क प्लेस स्ट्रेस किंवा वर्क स्ट्रेस इन इंडस्ट्रीज असं, म्हणजे या मॉड्यूल मधला तो आपला दुसरा पॉइंट होता. बरोबर आहे. तर आता तिसरा पॉइंट काय आहे पुढचा, हो आठवते का कुणाला? आठवते का कुणाला? क्षमता या- वाढीसाठी, हा हा हा, बरोबर आहे बरोबर. कामगारांची क्षमता वाढीसाठी योग. योगा प्रॅक्टिस ॲज परफॉर्मन्स बूस्टर, म्हणजे कामगिरी वाढवण्यासाठी. कुणाची कामगिरी वाढवण्यासाठी? कर्मचाऱ्यांची. बरोबर आहे. मग योगाद्वारे कर्मचाऱ्यांची कामगिरी वाढेल का, हो वाढवता येईल का, सांगता येईल का काय दोन गोष्टी? मग आपण सुरुवात करूया. हो सर, वाढवता येते. सांगता येईल कोणाला? योगाद्वारे कर्मचाऱ्याची उत्पादकता वाढेल का? हो सर, वाढणार. उत्पादकता म्हणजे अगोदर उत्पादकता म्हणजे काय सांगा? त्यांच्या कामाची क्वालिटी सर. हा, उत्पादकता म्हणजे ते लोक जिथं काम करतायत, म्हणजे काम केलेल्या ठिकाणी संख्यात्मक क्वांटिटी वाढणे, कामाची क्वांटिटी वाढणे, किंवा वाढलेली क्वांटिटी ही गुणात्मक चांगली असणे, हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे उत्पादकता कशी वाढेल? तर ही उत्पादकता कर्मचाऱ्याच्या आरोग्यावरती निगडीत असेल का, हो? हो. बरोबर आहे. साहजिकच जर कर्मचारी आजारी असेल तर त्याचं काम तो व्यवस्थित करू शकेल का? करू शकणार नाही. बरोबर आहे. आणि जर तो वारंवार आजारी पडला तर, म्हणजे बघूयात आपण काय काय पॉइंट आहेत. बघा, आपला जो हा तिसरा पॉइंट आहे या मॉड्यूल मधला, योगा प्रॅक्टिस ॲज परफॉर्मन्स बुस्टर, म्हणजे कामगिरी सुधारण्यासाठी योग. तर पुढे बघूया. कामाच्या ठिकाणी योग आणि ध्यान हे लोकप्रिय होत आहेत. का होत आहे तो? पुढे बघूया. कारण या पद्धती कर्मचाऱ्यांना केवळ अनेक फायदे देत नाहीत, तर ते उत्पादकता सुधारण्यास मदत करू शकतात. बरोबर आहे. ते लोकप्रिय होत आहेत कुठं? कंपन्यामध्ये. का होत आहे? तर त्यांच्या उत्पादकतेमध्ये ते परिणाम करणारे आहे. मग पुढे काय म्हणलेलं आहे बघा. योग उत्पादकतेला कशी मदत करू शकतो? बरोबर आहे. कशी मदत करेल मग तो? तर काय म्हणले, नियमित योगाभ्यासामुळे मानसिकता चांगली राहते. बरोबर आहे. मानसिकता चांगली राहणे म्हणजे काय, हो? सकारात्मकता राहते आणि मन उत्साही राहतं, शांत राहतं, स्थिर राहतं. छान. मन स्थिर राहणे हे सुद्धा मनाचं एक महत्वाचं कार्य आहे. काम करताना कामामध्ये मन एकाग्र राहणे हे सुद्धा तिथं महत्वाचं आहे. म्हणजे मनाचे वेगवेगळे गुण आहेत. बरोबर आहे. तर काय म्हणले, नियमित योगाभ्यासामुळे मानसिकता चांगली राहते. ती व्यक्ती चिडचिड करणारी होणार नाही, लगेचच राग येणारी होणार नाही, म्हणजे तिची थोडक्यात मानसिकता चांगली राहील. तसेच पुढे काय म्हणले, ताणतणाव चांगल्या प्रकारे हाताळण्याची क्षमता विकसित होईल त्या व्यक्तीमध्ये. होईल का, हो? तर साहजिकच आहे, कारण ताणतणावावरती परिणाम योग हा करत असतो. ते पुढे बघायचं आहे आपल्याला. सब पॉईंट आपण बघूयात सुरुवातीला ओझरती नजर. आणि आवश्यकतेनुसार मन शांत होते हे तर बघितलंय. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात मदत होते व त्यांची उत्पादकता वाढवण्यास मदत होते. म्हणजे मनावर
परिणाम करणारा आहे योग, तसेच शरीरावर परिणाम करणारा आहे आणि भावनिक दृष्ट्या याच्यावरतीही परिणाम करणारा आहे. म्हणजेच एकंदरीत बघा, तुकाराम महाराजांचा एक श्लोक आहे. काय हो? मन करा रे प्रसन्न, सर्व सर्व सिद्धीचे कारण. सिद्धीचे कारण. बरोबर आहे. म्हणजे हो. काय हो? काय सांगता येईल? तर मन हा आपल्या मानवी अस्तित्वाचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे घटक आहे. जे मनावर सगळं काही अवलंबून असतं. ज्या काय आपण मनात विचार येतात त्याच्यानुसार शरीराकडनं कृती घडत असते. त्यामुळे जर आपलं मन प्रसन्न असेल तर चांगलंच कर्म घडणार आहे आणि सगळ्या सिद्धी आपण प्राप्त करू शकतो. म्हणजेच असं सांगता येईल की मन प्रसन्न असेल तर केलं जाणारं काम हे चांगलं होईल. आणि जर मन प्रसन्न नसेल तर केलं जाणारं काम हे कसं होईल? निकृष्ट दर्जाचं होईल. बरोबर आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतायत? मन करा रे प्रसन्न. अगोदर मन प्रसन्न करा. मग त्यानंतर काय म्हणलेलं आहे? सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे आपण कोणत्याही जर कामाला हात घातलो आणि आपल्या मनामध्ये उत्साह असेल आणि आपलं मन प्रसन्न असेल तर आपण कोणत्याही जरी कामाला हात घातलो तर ते पूर्णत्वात नेण्याची त्याच्यामध्ये ताकद असेल. बरोबर आहे. मग ज्यावेळी हे म्हणतात की मन करा रे प्रसन्न, मग कशाद्वारे प्रसन्न करता येईल हो हे मन? तर मन प्रसन्न करण्याचे असे अनेक मार्ग आहेत, पण त्यातलं आपल्याला जे आवडतं ते केलं की आपलं मन साहजिकच प्रसन्न राहणार आहे. बरोबर आहे. साहजिकच प्रसन्न राहणार आहे. परंतु तुम्ही सध्या कामावरती आहात किंवा सध्या ऑफिसमध्ये बसलेले आहात, तर त्यावेळी कसं प्रसन्न करणार मग मन? सांगता येईल काय? त्यावेळी कसं करायचं? आता आपल्याला आवडीचं काम केल्यानंतर मन प्रसन्न होतं. मग इथं एक गोष्ट आपल्याला सांगता येते की आपल्याला जे मिळालेलं काम आहे, सुरुवातीला योगाभ्यास बघण्यापूर्वी आपण 2-3 गोष्टी बघूयात. तर आपल्याला मिळालेलं जे काम आहे, ते काम आपल्याला आवडीचं मिळालेलं असेल किंवा नाआवडीचं मिळालेलं असेल. बरोबर आहे. आवडीच्या कामामध्ये तर मन लागणारच आहे. पण आपल्याला नाआवडती नोकरी मिळाली तर तिथं मात्र मन खराब होऊ शकतं. पण नोकरी आवडती मिळाली असेल किंवा नाआवडती मिळाली असेल तर दोन्हीमध्ये सुद्धा नाआवडत्या सुद्धा नोकरीला आवडतं करून घेणं, स्वीकारणं तिथं गरजेचं आहे. बरोबर आहे का? म्हणजेच मिळालेलं काम आवडीनं करणं ही झाली पहिली गोष्ट. मग मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? तर बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु त्यापेक्षाही योग हा एक त्यातला एक दुसरा मार्ग आहे. बरोबर आहे. कारण योगसूत्रामध्ये पहिल्यांदाच कशाचा निर्देश केलेला आहे हो? बरं, योग कशासाठी आहे? शरीरासाठी आहे का मनासाठी आहे? योगच चित्तवृत्ती निरोध, मनाला विषयापासून निवृत्त करून एकाग्र करायचंय. म्हणजे योग हा कशासाठी सांगितलेला आहे? शरीरासाठी का मनासाठी? पतंजलीने मनासाठी, बघा, दोन्हीसाठी आहे. पतंजलीची आपण एक महर्षी पतंजलीची आपण एक प्रार्थना म्हणतो. कोणती हो? योगेन चित्तस्य, प्रत्येन वाचा. बरोबर, पदेन वाचा मलम शरीरस्य वैदकेन. म्हणजे बघा, योगेन चित्तस्य, चित्तासाठी योग. बरोबर आहे. शरीरासाठी म्हणले का बघा बरं? नाही. आणि दुसरं वाक्य काय आहे? पदेन वाचा, म्हणजे वाचेसाठी व्याकरण. आपण जे बोलतोय ती भाषा शुद्ध असावी आपली. त्याच्यामुळं किंवा जी कोणती भाषा असेल ती शुद्ध असण्यासाठी काय गरजेचं आहे? व्याकरण गरजेचं आहे. म्हणून पदेन वाचा
आणि पुढे काय म्हणलेलं आहे? योगेन मलम शरीरस्य वै म्हणजे शरीरासाठी वैद्यक शास्त्र. बघा, चित्तासाठी योग, वाणीसाठी व्याकरण आणि शरीरासाठी वैद्यक शास्त्र, जसं की आयुर्वेद आहे. असे 3 ग्रंथ महर्षी पतंजलीने आपल्याला दिलेले आहेत. मग योग कशासाठी आहे म्हणले सुरुवातीला? हो, चित्तासाठी. चित्तासाठी. म्हणजेच मन प्रसन्न करण्याचं हे एक साधन आहे का? हो, आहे सर. बरोबर आहे. हो. चित्ताला प्रसन्न ठेवता येईल का योगानं? तर येणार आहे. कारण हा जो योग आहे तो आहेच मनासाठी. चित्ताच्या वृत्ती. आता आणखीन एकदा सांगा आता सूत्र ते. योगस चित्तवृत्ती निरोधा. निरोध. बरोबर आहे. चित्ताच्या वृत्ती दूर ठेवण्यासाठी, चित्तातील वृत्ती नष्ट करण्यासाठी तिथं आपल्याला योग मदत करणार आहे. म्हणजेच मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला योग तिथं आपल्याला मदत करणार आहे. मग पुढे बघूया. मग असं साहजिकच प्रसन्न असणारं मन कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवेल का? हो, हो. उत्पादकता वाढवणं म्हणजे काय? तर अगोदर चांगलं काम होणं, कर्मचाऱ्यांनी केलेलं काम हे चांगलं होणं, मगच तिथं उत्पादकता आपोआपच वाढणारी आहे. बरोबर आहे. तर पुढे बघूया आणखीन काय काय म्हणले. तर शांत मन, स्थिर मन हे आपल्याला कर्मचाऱ्यांना तिथं मदत करणारे आहे. पुढे काय म्हणले बघा, 2021 मध्ये असोचॅमच्या सर्वेक्षणानुसार 53% जास्त कॉर्पोरेट कंपन्या उत्पादकता वाढवण्यासाठी, आता एक एक पॉइंट बघा काय काय म्हणले बघा. उत्पादकता वाढवण्यासाठी, आजारी दिवस कमी करण्यासाठी. हे आजारी दिवस कमी होतील का? हो, योगानं? हो सर. बरोबर आहे. हो. कारण हे योगा फक्त मनापुरताच आहे का? आता पुढे जाऊया, मनापासून पुढे जाऊ थोडं. शरीरावर पण आहे. बरोबर हो. आहे. म्हणजे शरीराचे आजार पण दूर करणार आहे. मग मन जर निरोगी असेल तर काम व्यवस्थित होईल. तसेच तर शरीर जर निरोगी नसेल, बरोबर आहे, कंबर दुखते, मान दुखते, डोकं दुखतंय, गुडघा दुखतोय, किंवा तापच आली, किंवा उच्च रक्तदाब आहे, भीती वाटते, अशा जर गोष्टी असतील कर्मचाऱ्यामध्ये, तर तो व्यक्ती, तो कर्मचारी त्याला दिलेलं काम चांगलं करेल का? हो, नाही सर. बरोबर आहे. त्याचं लक्ष कशाकडे जाईल मग? हो, कामामध्ये राहील तर कंबर दुखण्यामध्ये राहील? शरीराकडे. कंबर दुखतं, हे दुखतं त्याच्याकडे. कंबर दुखत असल्यामुळे त्याचं लक्ष वारंवार कामाकडून कमरेकडे जातंय. किंवा डोकं दुखत असेल तर साधी घरातली कामं छोटी छोटी सुद्धा व्यवस्थित होत नाही. बरोबर आहे. तर मग कर्मचाऱ्याचा पूर्ण दिवस चांगला जाईल का डोकं दुखत असेल तर? तर साहजिकच जाणार नाही. त्याचं लक्ष कामावर राहील का? केल्या जाणाऱ्या कामावर राहील का? तर राहणार नाही. तर त्याचं लक्ष कशामध्ये असेल? डोकेदुखीमध्ये असेल. म्हणजे आजारी दिवस कमी करण्यासाठी, आणि पुढे काय म्हणलंय, मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठी, तसेच थकवा दूर करण्यासाठी. शरीर जर लवकर थकत असेल तरी सुद्धा तो व्यक्ती काम चांगलं करू शकणार नाही. किंवा आणखीन स्मरणशक्ती सुधारण्यासाठी, तणावाशी लढा देण्यासाठी, आणि कामाच्या ठिकाणी समाधान वाढवण्यासाठी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा. आताच आपण म्हणल्याप्रमाणे आपण आपल्याला दिलेलं काम हे आपण आवडीनं करणं, म्हणजेच त्या कामामध्ये समाधान असणं, दिलेल्या कामामध्ये समाधानी असणं. जर एखादी व्यक्ती हे मला जी नोकरी लागली आहे किंवा हे जे काम आहे हे माझ्या आवडीचं नाही म्हणून बसली, तर ती व्यक्ती त्या कामामध्ये ती काम व्यवस्थित करेल का? नाही. त्या कामाला ती
ऍक्सेप्ट करत नाही, काय करते, हेट करते. बरोबर आहे. जर एखादी व्यक्ती दिलेल्या कामाला हेट करत असेल तर ते काम चांगलं होईल का हो? नाही सर. होणार नाही. म्हणजे कामामध्ये समाधान वाढवण्यासाठी कामाच्या ठिकाणी योग सत्रांचा पर्याय निवडत आहेत. बरोबर आहे का? 2021 मध्ये असोचॅमच्या सर्वेक्षणानुसार 53% जास्त कॉर्पोरेट कंपन्या ह्या अशा गोष्टी मिळवण्यासाठी ह्या योग सत्रांचा पर्याय निवडत आहेत. आणि बऱ्याच कंपन्या, आता पुढे बघूया, बऱ्याच कंपन्या ह्या योग सत्राचा अवलंब करत आहेत आणि योग सत्र देत सुद्धा आहेत. मग आपल्याला दिलेला जो विषय आहे तो इथं महत्वाचा ठरणार आहे. बरोबर आहे का? ठरेल का महत्वाचा इथं? तर बघा, एक एक पॉइंट बघूयात. आता पहिला जो पॉइंट आहे, कमी अनुपस्थिती. कमी अनुपस्थिती हा उत्पादकतेवर परिणाम करणारा घटक आहे का हो? उपस्थिती आणि अनुपस्थिती. जर कार्यालयामध्ये कर्मचारी अनुपस्थित राहत असतील वारंवार, बरोबर आहे, किंवा जास्तीत जास्त कर्मचारी अनुपस्थित राहत असतील तर उत्पादकतेवर परिणाम होईल का? बरोबर आहे, साहजिकच आहे. मग हे अनुपस्थिती कशामुळे पडत आहे? काहीतरी त्या व्यक्तीला काम असेल, काहीतरी कार्यक्रम असेल, बरोबर आहे. किंवा तिसरी गोष्ट आणखीन काय सांगता येईल, जर ती व्यक्ती आजारी असेल. बरोबर आहे का? हा, अनुपस्थितीची कारण किती सांगितली आपण? सांगा बरं कोणीतरी एक जण. जर ती व्यक्ती आजारी असेल तर, कुठला एखादा त्याच्याकडे कार्यक्रम एक, असेल तर, दोन, कार्यक्रमानिमित्त. आणि त्याला काही काम असेल तर, या 2-4 गोष्टी अनुपस्थितीवरती परिणाम करतात. मग जर ती व्यक्ती वारंवार अनुपस्थित राहत आहे, म्हणजे याचं काय कारण असेल हो? आता एखादं काम असेल तर ते सारखं सारखं निघणार नाही, किंवा कार्यक्रम असेल तर हा कार्यक्रम सारखं सारखं होतो का हो? अधून मधून कधीतरी असतो का? रोजच असतो का? किंवा सारखं सारखंच असतो का? तर नाही. काम जरी निघत पण आजार पडल्यामुळं अनुपस्थित जास्त प्रमाणामध्ये वाढू शकते. म्हणजे याचा परिणाम होतोय थेट उत्पादकतेवरती होतोय. बरोबर आहे. कंपन्यामध्ये कमी कर्मचारी काम करत असतील तर उत्पादन कमी होईल. जास्त होणार आहे का? उत्पादनामध्ये वाढ होणार नाही, कमी होईल. मग पुढे बघूया. कंपन्यामधील थेट उत्पादकतेवर परिणाम करणारी असते. मग पुढे काय काय म्हणलं? 300 विविध कंपन्या संस्थांमधील 500 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणावर आधारित असोचॅमच्या अहवालामध्ये असे दिसून आले आहे की जवळजवळ 500% आजारी कॉर्पोरेट कर्मचाऱ्यापैकी 32% हे जीवनशैली रोगाने ग्रस्त आहे. काय म्हणले? 65% हे आजारी नाही, 65% कर्मचाऱ्यांपैकी 32% कर्मचारी हे जीवनशैली रोगाने ग्रस्त होते. जीवनशैली रोग म्हणजे काय हो? कशाला म्हणता येईल? तर जीवनशैली म्हणजे आहार विहार आहे त्याच्यामध्ये.
किंवा हं, त्यांच्या कामाचं स्वरूप आहे, त्यांच्या ज्या नियमित पाळीचं काम असतं हं, आणि खाणं पिणं सगळंच त्याला जीवनशैली म्हणजे बदललेली खानपान पद्धती, बदललेला विहार हाही कारणीभूत आहे त्याच्यामध्ये. हं. म्हणजे जीवनशैली म्हणजे बैठी जीवनशैली असेल किंवा जीवनशैलीतील वेगवेगळे रोग. सर्दी ही जीवनशैलीचा रोग आहे का, विकार आहे का? नाही. म्हणजेच तणावग्रस्त असणे किंवा उच्च रक्तदाब असणे किंवा मधुमेह असणे किंवा लठ्ठपणा असणे हे विकार जीवनशैलीमध्ये मुळे उद्भवू शकतात. बरोबर आहे. तर मग असे कर्मचारी किती आहेत? तर 32% कर्मचारी हे असे दिसून आले तिथं. त्यानंतर 21% कर्मचारी हे जुनाट आजाराने ग्रस्त होते आणि 12% ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. मग बघा बरं, आता एकूण किती टक्के झाले हो? 32 अधिक 21 अधिक 12 65. झाले का? म्हणजे जे 65% कर्मचारी अनुपस्थित राहत होते, त्याच्यातले 32% रोगाने ग्रस्त आहेत. 23% रोगाने ग्रस्त आहेत. टक्के गंभीर आजाराने ग्रस्त. म्हणजे आजारामुळे अनुपस्थित राहण्याची संख्या इथं काय आहे? जास्त आहे. असं काय कोण म्हणतंय? हे सांगत आहे. मग साहजिकच पुढे जर कर्मचारी अनुपस्थित राहत असतील, तर तिथे उत्पादकतेवरती परिणाम होणार आहे. तर बघूया, असे आजारी कर्मचारी अनुपस्थित कारणीभूत ठरतात. पुढे आता बघा, मग ही जी अनुपस्थिती आहे, ती योगाद्वारे कमी करता येईल का हो? हो. म्हणजे काय करावं लागेल तिथं? अनुपस्थित का राहत आहेत? आजारी असल्यामुळे राहत आहेत. मग योगा तिथं काय मदत करेल त्यांना? त्यांची प्रतिकारक शक्ती वाढणार योगामुळे. राईट, बरोबर, छान. आणखीन रोगप्रतिकारक शक्ती जर वाढली तर आजारी पडण्याचे दिवस कमी होतील. किंवा आणखीन काय सांगता येईल? त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहील सर. म्हणजे ते 32% लोक आहेत ना, तणावग्रस्त आहेत, मधुमेह, उच्च रक्तदाब वगैरे, त्यांच्यासाठी पण योग चांगला आहे. त्यामुळे योग उपचारात्मक पण आणि प्रतिबंधात्मक पण आहे. त्याच्यामुळे योग नक्कीच सगळ्या या आजारांवर मदत करेल. फक्त ते करायला बरोबर पाहिजे आहे. त्या लोकांनी. हा, मग त्यांनी जर योग केला तर उपस्थिती वाढेल का हो? वाढेल सर. साहजिक वाढणार आहे, साहजिकच वाढणार आहे. आणि उपस्थिती वाढली तर वाढणार. बरं आहे? पुढे बघूया. हा, बघा काय म्हणले, नियमितपणे योग केल्याने तुमची प्रतिकार शक्ती मजबूत होते. आताच म्हणल्याप्रमाणे त्यांनी की तुम्हाला तुमची लसिका प्रणाली उत्तेजित होते. मग ही लसिका प्रणाली कशाद्वारे उत्तेजित होईल? तर वेगवेगळे प्राणायाम, जसे की आता कपालभाती काय आहे? टॉक्सिन्स बाहेर टाकणारी प्रक्रिया आहे असं सुद्धा म्हणतो. कार्बन डायऑक्साईड काढून टाकणारी प्रक्रिया आहे म्हणतो, किंवा शुद्धीकरण करणारी क्रिया आहे असं म्हणतो. बरोबर आहे. किंवा षटकर्मातील काही प्रयोग जे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून ते शरीराला उत्तेजित करू शकतात आणि रक्ताभिसरणात मदत करतात. आंतरिक अवयवांना ऑक्सिजन म्हणतात आणि त्यांना चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतात. म्हणजे एकंदरीत योग हा आरोग्यावरती परिणाम करणारा तर विविध त्यांना मग अशी कोणती आता योग अभ्यास काय देता येईल हो इथं? करून रोगप्रतिकार शक्ती वाढली,
वाढतील, ऑक्सिजनचा पुरवठा वाढेल. काय सांगता येईल योगाभ्यास आपल्याला? तर आता सुरुवातीला हम्म, तर सूक्ष्म व्यायाम आहेत, सूर्यनमस्कार आहेत, ओंकार आहे. त्याच्यामुळे हम्म, हम्म. रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत होतेच. वेगवेगळी आसनं असतात. हा. थोडक्यात सूर्यनमस्कार असतील आणि सूर्यनमस्काराचा पूर्ण शरीरावरती परिणाम असतो आणि सगळ्या संस्थेवरती सुद्धा परिणाम असतो. जसे की मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी असेल, रक्ताभिसरण असेल, सर्व संस्थांवरती तिथं परिणाम होणार आहे. म्हणजेच सूर्यनमस्कार सुद्धा तिथे त्यांना महत्वाचे आहेत. बरोबर आहे. हम्म. सूक्ष्म व्यायाम पण सर महत्वाचे आहेत. सूक्ष्म व्यायाम महत्वाचे आहेत. आणखीन काय सांगता येईल? आता स्ट्रेस कमी. औद्योगिक क्षेत्रामध्ये योग कसा देता येईल बघूयात. एक, त्यांना योग कसा देता येईल. योग करणं तर महत्वाचं आहे, पण देता कसा येईल हे बघूयात. 3 पद्धतीद्वारे किंवा 3 टप्प्याद्वारे आपण तिथे त्यांना योग देऊ शकतो. तर पहिला जो टप्पा आहे बघा, औद्योगिक क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना योग कसा देता येईल. काय काय म्हणले बघा. पहिला आहे डेस्क योग दिनचर्या, आणि दुसरा आहे छोटा ब्रेक, आणि तिसरा आहे सकाळचे योग वर्ग. किती टप्पे झाले किंवा किती पद्धती झाल्या? 3 प्रकारच्या पद्धती झाल्या. आता डेस्क योग दिनचर्या आहे, ते एक इमेज बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. आता ही कशी दिनचर्या आहे बघू. बघा बरेच काय काय दाखवले. दिसते का? समजते का काही? हो सर. आवाज येतोय का माझा? हा सर, येतोय. हा, म्हणजे हे खाली जमिनीवरती बसून योगा करता येत का हो? नाही. नाही. किंवा खास आता योग आपण करताना खास किती कालावधी काढतो? 1 तासाचा असेल किंवा भरपूर वेळ असेल, अशा वेळी आपण योग करतो. म्हणजे जवळपास एक साधारण 1 तास सुद्धा आपण तिथं देऊ शकतो. परंतु हे 1 तास असं करत बसतील का हो? चालेल का हो असं करत बसल्यास? नाही सर. बरोबर आहे. मग ज्यावेळी आता बघा, आपला विषय काय आहे? परत विषयाकडे येऊयात. विषयाचं नाव काय आहे आपल्या? उत्पादकता आठवत वाढवण्यासाठी नाही, तो योगा आपला सब प्रॅक्टिस पॉइंट झाला. योगा कार्यक्षमता प्रॅक्टिस पेपर ऍज अ परफॉर्मन्स बूस्टर. नाही, पेपरचं नाव आपल्या आपल्या पेपरचं नाव काय आहे? अप्लाइड योगा. अप्लाइड योगा. म्हणजे उपयुक्त योग, उपायोजित योग. आणि योगाचं हे सांगताना काय सांगितलं हो मी? योग हा आपण फक्त सकाळपुरता मर्यादित ठेवतो, परंतु योगाला आपण कसं बघायचं आहे? 1 तासापुरतं बघायचं आहे का? नाही. 1 तासापुरतं बघायचं नाही, तर त्याला 24 तास. आपल्या रोजच्या जीवनामध्ये, पूर्ण दिवसामध्ये
आपण तिथं कसं फॉलो करतोय त्या योगाला ते सुद्धा तिथं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग ज्यावेळी आपण कंपनीमध्ये काम करत असो त्यावेळी दिवसभरामध्ये आपल्याला कोणकोणत्या पद्धतीनं योग करता येईल हे आपल्याला इथं दिसून येतं. म्हणजे बसल्या ठिकाणी डेस्क वरती बसल्या ठिकाणी काम करता करता थोडासा वेळ काढून इथं आपण योग करू शकतो. बरोबर आहे. हो. मग आता बघूया परत एकदा. मग पहिला पॉइंट काय आहे आपला? डेस्क योगा दिनचर्या. डेस्क योग दिनचर्या. मग त्याच्यामध्ये काय सांगता येईल? तर बसल्या जागेवर जरासं स्ट्रेचिंग करायचं आहे, थोडंसं हात पाय ताणायचे हा, आहेत, मानेला एक्सरसाइज द्यायचा आहे. बरोबर आहे. छान. मग याच्यामध्ये बघा डेस्क योग दिनचर्येमध्ये काय काय सांगितलंय. लहान सांधे योग स्ट्रेच आणि पोजेस एकत्रित करणे जे तुमच्या डेस्कवर केले जाऊ शकतात जेणेकरून तणाव कमी होईल आणि फोकस वाढेल. त्याच्यामध्ये काय काय अवलंब करता येईल? तर आता आपण बघितलेल्या पोजेस वेगवेगळ्या. आता दुसरा जो प्रकार आहे तो काय आहे? छोटा ब्रेक. छोटा ब्रेक. मग डेस्क एक दिनचर्या तर करता येईल. दिवसभर काम करता करता थोडासा वेळ काढून कमीत कमी 5 मिनिटाचा वेळ काढून बसल्या बसल्या आपण तिथं स्पायनल ट्विस्ट वगैरे वेगवेगळे तिथं करू शकतो. परंतु छोटा ब्रेक मध्ये काय करता येईल? तर छोटा ब्रेक. थोडासा वेळ दिवसामधला जो आपला जास्तीचा वेळ आहे त्याच्यामधला छोटासा वेळ काढून पण आपण तिथं करू शकतो. हा झाला दुसरा प्रकार. आणि तिसरा जो प्रकार आहे तो कसा आहे? काय म्हणले त्याच्यामध्ये? सकाळचे योग वर्ग 1 तास. हा, आता हा जो प्रकार आहे तो मोठ्या स्वरूपामध्ये आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जास्त वेळ आहे. तर त्या तिन्ही टप्प्यामध्ये योग कसं कसं देता येईल ते पण आपण आता बघणार आहोत. बघूयात पुढे. एक मिनिट. आता एक एक पॉइंट बघूयात आणि पॉइंट बघताना तिथं योग काय काय देता येईल ते पण आपण बघूयात. आता पहिला जो प्रकार आहे एकाग्रता, सजगता, ध्यान आणि फोकस हे 3-4 पॉइंट एकत्र आपण केलेले आहेत. म्हणजेच एकाच अर्थाचे आहेत. बरोबर आहे का हो? एकाग्रतेचा अर्थ काय आहे? किंवा सजगतेचा अर्थ काय आहे? किंवा ध्यानाचा अर्थ काय आहे? किंवा फोकस म्हणजे याचा अर्थ काय आहे? बरोबर आहे. आणि योगामध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी एकाग्रता, सजगता, ध्यान आणि फोकस या गोष्टी आपल्याला तिथं अवलंब कशा करता येतील ते बघूयात आणि ते कशामुळं वाढवता येईल. तर
तणावपूर्ण कॉर्पोरेट जीवन, स्ट्रेचिंग डेडलाईन्स म्हणजे काय हो? डेडलाईन्स म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये काम करणं, बरोबर आहे? म्हणजे ठराविक वेळेमध्ये काम करणं हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे, म्हणजे टार्गेट. आता तणावपूर्ण कॉर्पोरेट जीवन म्हणजे डेडलाईन्स म्हणजे टार्गेट, जास्त कामाचा बोजा आणि अंतहीन मीटिंग्स. कॉर्पोरेट जीवनामध्ये कशा मीटिंग्स असतात? एक झाली की एक, एक झाली की एक, बऱ्याच मीटिंग तिथं आपल्याला अटेंड करावे लागतात आणि 1-2 मीटिंग मध्ये सुद्धा ते संपत नाही. परत परत मीटिंगचा गोंधळ तिथं उडालेला असतो आणि यासोबत मीटिंग म्हणलं की ताणतणाव आला. म्हणजेच या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या मनावर परिणाम करणाऱ्या आहेत. कोणकोणत्या? डेडलाईन्स, जास्त कामाचा बोज किंवा अंतहीन मीटिंग्स. हे सर्व कोणावरती परिणाम करणारे आहेत? मनावरती. म्हणजेच मानसिक गोंधळ निर्माण करू शकतात. बरोबर आहे? त्याच्या पुढं काय म्हणलंय? मग असा मानसिकतेमध्ये गोंधळलेला व्यक्ती, कर्मचारी तिथं काम कसा करेल? तुमच्या कर्मचाऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. हे जे सर्व गोंधळ आहेत ते निर्णय प्रक्रियेमध्ये अडथळा आणतील. त्यासोबत हे त्यांच्या हातातील कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुद्धा अडथळा आणू शकतात. मग ह्या अडथळा आणणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत हो? आता सांगितलेल्या. डेडलाईन सर, हा, एक, अंतहीन मीटिंग्स, 2 आणि कामाचा बोजा. कामाचा बरोबर आहे? बोजा. हा, ह्या सर्व गोष्टी मनावर परिणाम करणाऱ्या आहेत, म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर अडथळा आणणाऱ्या आहेत. मग आता पुढे बघूया, कामावर लक्ष कसं आणता येईल, लक्ष केंद्रित कसं करता येईल आणि त्याच्यासाठी योगा कसं सांगता येईल बघूयात पुढे. तर योगासने आणि ध्यान या मानसिक गोंधळ दूर करण्यास मदत करतात. करतात का हो? बरोबर आहे काय? हो. योगासने किंवा ध्यान या काय करतात? मानसिक गोंधळ दूर करण्यास मदत करतात. अडचण काय होती? मानसिक गोंधळ. आणि दूर कशाने करता येईल? योग आणि ध्यानानं. त्याचसोबत तुमच्या कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क, लक्ष केंद्रित आणि उत्पादक होण्यास सुद्धा योग तिथं आपल्याला मदत करेल. आणि योगामुळे मेंदूतील रक्ताभिसरण सुधारते, मेंदूचं कार्य सुधारते. मग तिथं काय सांगता येईल योग? तर पहिला प्रकार जो आहे तुमच्या डेस्कवर बसून केला जाणारा, त्याच्यामध्ये काय सांगता येईल? मनावरील ताण कमी करण्यासाठी किंवा गोंधळलेलं मन शांत करण्यासाठी. तर डेस्कवर बसून काय करता येईल? डोकं डोळे असं बंद टेकायचं. करून श्वासावर लक्ष देणे सर. डोळे बंद करून, श्वासांवर लक्ष देणे. डोळे बंद करून कामावर लक्ष देणे. नाही सर, म्हणजे आपण जो ब्रेक घेतोय ना त्या ब्रेक मध्ये म्हणजे जो मेडिटेशन म्हणजे 1-2 मिनिटाचा आपण म्हणजे मेडिटेशन करावं किंवा ध्यान करावं असं. मग त्या ध्यानासाठी हा काय म्हणजे त्याच्यासाठी मग आपण डोळे बंद करून श्वासांवर लक्ष केंद्रित केलं की मन शांत होते. हा, राईट, हे बरोबर आहे. म्हणजे आता आपण काम करतोय 1 तास, 2 तास, 3 तास, 3 तासानंतर किंवा बराच वेळ काम केल्यानंतर सुद्धा मन थकल्यासारखं किंवा आळशी होऊ शकतं किंवा गोंधळलेली परिस्थिती दूर करण्यासाठी लगेच तिथं थांबायचं आहे थोडं आपल्याला. बरोबर आहे? किती मिनिटासाठी? 1-2 मिनिटासाठी. मग थांबून त्या थांबलेल्या 1-2 मिनिटामध्ये काय काय करता येईल आपल्याला? ध्यान कोणतं करता येईल? श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वासावर लक्ष केंद्रित करणारं ध्यान हे तिथं सर्वोत्तम ठरणारं ध्यान आहे. कसं बघा, कारण ही व्यक्ती गोंधळलेली आहे, म्हणजेच मनामध्ये विचारांचा काय झालेला आहे? गोंधळ झालेला आहे. बरोबर आहे? मग
ज्यावेळी ही व्यक्ती श्वासाकडे लक्ष देईल. आता मन तिचं कुठं आलंय बघा, गोंधळलेल्या विचारांवरती आहेत. मनामध्ये उठलेल्या असंख्य विचारावरती आहे का फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती आहे? श्वासावर आहे, येणाऱ्या जाणाऱ्या. बरोबर आहे. गोंधळलेली परिस्थिती आहे. मग असंख्य विचारातून त्या व्यक्तीनं काय केलं, फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे मन डायव्हर्ट केलं. बरोबर आहे. मग तिथं काय होईल, हे असंख्य जे विचार होते ते मनाला काय करत होते, विचलित करत होते. बरोबर आहे. असंख्य विचार मनाला विचलित करत होते. पण फक्त श्वासाकडे लक्ष केंद्रित करणं हे मनाला कसं करतील हो? शांत करतील सर. एकाग्र करतील. एकाग्र आणि शांत करतील. एकाग्र करतील. असंख्य विचारामध्ये मन काय होतं, विचलित होतं. काय करू, कसं करू, काय नाही, किंवा कोणतं काम करू, आधी हे करू का ते करू, किती वेळामध्ये करू, या सगळे वेगवेगळे विचार डोक्यात धावपळ करत होते, दौडत होते. बरोबर आहे. त्यांच्या मागे भटकत होतं मन. पण ज्यावेळी श्वासावर लक्ष केंद्रित केलं या व्यक्तीनं, त्यावेळी मन फक्त कुठं आहे, दोनच विचारावरती, म्हणजे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती. त्याच्यामुळे असंख्य विचार तिथं थांबले. ती जी सायकल होती, असंख्य विचारांची जी सायकल होती, ती सायकल काय झाली, तिथं ब्रेक झाली. बरोबर आहे. त्याच्यामुळं मन हे साहजिकच आता विश्रांती घेणार आहे, एकाग्र व्हायला लागेल आणि शांत व्हायला लागेल. कारण अनेक विचार आता इथं निघून गेलेले आहेत. बरोबर आहे. मग पुढे बघूयात. मग खुर्चीवरती बसल्या बसल्या हे 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये करता येईल का हो? हो. येईल का? तर साहजिकच आहे, येईल, करता येईल तिथं. म्हणजेच तुमच्या डेस्कवरती बसून 10 मिनिटांचा किंवा 5 मिनिटांचा, 5 मिनिटं जरी असं केलं तरी मन आपलं एकत्रित व्हायला मदत होईल. आता बघा पुढे काय म्हणले, 10 मिनिटांचा ध्यान विश्रांती किंवा विश्रांती घ्या. ध्यान विश्रांती घ्या आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे डोळे बंद करून मनाला शांत करून येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. म्हणजेच एकाग्रता वाढवण्यासाठी हे आपण काम केलेलं आहे, हा प्रकार केलेला आहे. सजगता वाढवण्यासाठी, ध्यान वाढवण्यासाठी किंवा फोकस वाढवण्यासाठी हा प्रकार आपल्याला डेस्कवरती बसल्या बसल्या करू शकतो. किंवा आता योगाभ्यास म्हणजेच आता 3 टप्प्यामध्ये आपण योगाभ्यास सांगितला कर्मचाऱ्यांना. एक आहे डेस्कवरती बसून, किंवा एक आहे छोटासा ब्रेक घेऊन 10-15 मिनिटाचा, किंवा तिसरा प्रकार आहे सकाळचा योग वर्ग. मग सकाळच्या योग वर्गामध्ये एकाग्रता, ध्यान, फोकस वाढवण्यासाठी काय योगाभ्यास देता येईल? तर ओंकार देता येतील, ओंकार. ठीक आहे, ओंकार आहे. आणखीन काय सांगता येईल? प्राणायाम आहेत ना, आसन आहेत, प्राणायाम प्राणायाम असतील, आसनं असतील. असतील. हो. म्हणजेच आता आपण परीक्षेमध्ये इथं हा मुद्दा लिहिताना आपण काय काय करू शकतो बघा, की मनावर परिणाम करणारे किंवा मेंदूवरती परिणाम करणारे आसनं असतील किंवा प्राणायाम असतील किंवा शुद्धिक्रिया असतील, त्या या पॉइंटमध्ये आपण तिथं लिहू शकतो. बरोबर आहे. काय काय आहेत मग आसनं, कोणती कोणती सांगता येतील? तर वज्रासन, योग मुद्रा आहेत. वज्रासन हा, योग मुद्रेमध्ये कपाळ आपलं जमिनीला लागलेलं असतं, त्याच्यामुळे ब्लड फ्लो पूर्ण मेंदूच्या दिशेने असतो, त्यामुळे मेंदू मन शांत राहायला मदत होतं. किंवा शशंकासन आहे, शशंकासन. शशांकासन आपण म्हणतो. हो. हे सुद्धा शांत करणार आहे, शिथिल करणार आहे शरीराला. हो. ठीक आहे. पण डोक्यावरती परिणाम करणारे डायरेक्ट दीर्घकालीन अभ्यासासाठी 1 तासाच्या सत्रामध्ये देता येतील अशी कोणती आसनं आहेत? शीर्षासन काय आहे, काय? सर्वांगासन आहे. हा, शीर्षासन आहे. आसन आहे. सर्वांगासन. परत आसन आहे. हे डायरेक्ट परिणाम कशावर करतायत?
डोक्यावर. डोक्यावरती परिणाम करणारे आहेत. बरोबर आहे. आता भुजंगासन आहे. हे भुजंगासन डायरेक्ट डोक्याचा संबंध नाही भुजंगासनामध्ये. त्याचा संबंध जास्त कुणाशी आहे? मेरुदंडाशी. खालची कंबरदुखी असेल किंवा तिथं त्याचा जास्त परिणाम होतो. पचनासंबंधित. बरोबर आहे. म्हणजेच डोक्यासंबंधित कोणती कोणती आहेत आसनं ती तिथं सांगता येतील आपल्याला. कोणती कोणती आहेत बघूयात. शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे, विपरीत करणे आहे, मुद्रेमधली विपरीत करणे, तसेच पर्वतासन आहे आणि पादहस्तासन आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 ही जी आसनं आहेत ही काय करतात? मेंदूकडे रक्तपुरवठा वाढवतात. बरोबर आहे का? हो. म्हणजेच मेंदूकडे रक्तपुरवठा वाढवणारे आहेत, म्हणजेच मेंदूचं आरोग्य सुधारवणारे आहेत आणि मानसिक स्थिती सुद्धा याच्यामुळं सुधरू शकते. मेंदूचं फिजिकली आरोग्य सुधारणं म्हणजेच मानसिक सुद्धा आरोग्य तिथं सुधारतं. त्यासोबत आता हा झाला आसन अभ्यास. कशासाठी? कर्मचाऱ्यांच्या एकाग्रतेसाठी, दीर्घकालीन अभ्यासामध्ये. मग इतर कोणता अभ्यास सांगता येईल तिथं? प्राणायामामध्ये काय सांगता येईल? भ्रामरी आहे सर. ओंकार असेल किंवा भ्रामरी असेल किंवा अनुलोम विलोम असेल. अनुलोम विलोमचा परिणाम सुद्धा मेंदूवरती परिणाम करणारा आहे. दीर्घ श्वसन सर, दीर्घ श्वसन. सिम्पेथेटिक आणि पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टमला संतुलित ठेवणारा कोण आहे? अनुलोम विलोम आहे किंवा नाडी शोधन आहे. लिहून घ्या, नोट्स काढत घ्या चलतीवर. सर डीप ब्रीथिंग. काही राहिल्या साहिल्या गोष्टी आपल्याला या क्लासमध्ये डायरेक्ट मिळू शकतात. काही राहिल्या साहिल्या गोष्टी नोट्समध्ये राहू शकतात. म्हणजे रनिंग नोट्स घेत राहायचं. तसेच प्राणायामाचा अभ्यासानंतर धारणेचा अभ्यास असेल, ध्यानाचा अभ्यास असेल किंवा सजगता वाढवणार. त्राटक शुद्धिक्रिया पण करतायत. त्राटक. हो बरोबर आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी त्राटक शुद्धिक्रिया असेल किंवा सजगता ध्यान तंत्रे. म्हणजे सजगता म्हणजे काय हो? सजग असणे, सजग. सजग असणे, कामाप्रती सजग असणे. म्हणजे सजगता ध्यान तंत्रे कशी आहेत? म्हणजेच गायडेड मेडिटेशन्स. म्हणजे एखादा व्यक्ती हा सूचना देत असतो. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, शरीर शिथिल करा, मन शांत करा, अशा सूचना देतो. कोण? एक व्यक्ती. आणि ध्यान करणारी व्यक्ती काय करते? ती सूचना ऍक्सेप्ट करते. म्हणजेच आपण बघा, येणाऱ्या सूचनेचं पालन तिथं होतंय. बरोबर आहे. म्हणजेच काम करताना सुद्धा जे आपल्या पुढे काम येईल त्याच्यामध्ये सजगता ठेवणे हे सुद्धा तिथं आपल्याला मदत करू शकतात. म्हणजेच गायडेड मेडिटेशन्स, सजगता वाढवणारी ध्यानतंत्रे. मग आता हे सर्व आपण पाहिल्यानंतर एकाग्रता, सजगता, ध्यान आणि फोकस ह्या गोष्टी उत्पादकता वाढवतील का हो? हो. वाढवतील. मन लावून केलेलं काम असेल कर्मचाऱ्यानं तरच तिथं उत्पादन दिसून येणार आहे. आणि कर्मचारीच मन न लावता निष्काळजीपणानं जर काम करेल, आपण त्यालाच आपल्या साधारण भाषेत काय म्हणतो? थातूर मातूर. बरोबर आहे. कर्मचारी जर थातूर मातूर काम करायला लागेल तर उत्पादकता वाढेल का हो? नाही. बरोबर आहे. ठीक आहे, पुढे बघूया आणखी. म्हणजे काम मन लावून केलेलं असेल तर ते चांगलं पण होणार आहे आणि जास्त पण होणार आहे. म्हणजेच साहजिकच तिथं उत्पादकता वाढणार आहे. पुढे बघूया परत.
पुढचा जो पॉइंट आहे तो आहे चिडचिड आणि आक्रमकता. आता ही कशामुळे उत्पन्न होते हो? सतत म्हणजे तणावाखाली असणे, बरोबर सतत आहे. काम. सतत तणावाखाली असल्यामुळं किंवा कामाचा बोजा जर जास्त असेल, बरोबर आहे, झोप किंवा व्यवस्थित होत नसेल तर. टार्गेट असतील किंवा झोप व्यवस्थित नसेल, का अशा वेगवेगळे अनेक कारण आहेत त्याच्यामुळं कर्मचारी चिडचिड होऊ शकतो किंवा आक्रमक होऊ शकतो. आक्रमक म्हणजे काय हो? कशाला म्हणता येईल? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर भांडायला उठणे हा, राईट, छान. किंवा अंगावर जाणे. छोटीशी जरी घडली गोष्ट तर लगेचच राग येतो, बरोबर आहे. म्हणजे आक्रमकता जास्त कोणामध्ये दिसून येत असते हो? कर्मचाऱ्यामध्ये दिसून येत असते का अधिकाऱ्यामध्ये दिसून येत असते? कर्मचाऱ्यांमध्ये सर, ज्यांना शारीरिक कष्ट जास्त आहेत त्यांच्यामध्ये दिसतं. नाही. अधिकाऱ्यामध्ये, बॉस मध्ये दिसून येते का कर्मचाऱ्यामध्ये दिसून येते आक्रमकता, राग? बॉस. हा. बॉस. बॉस मध्ये. जास्त मध्ये दिसून येते, बॉस मध्ये दिसून येते. तो सारखं छोटस जरी काम एखाद्या कर्मचाऱ्याकडून बिघडलं किंवा एखादा कर्मचारी न सांगता जरी सुट्टीवर गेला तर दुसऱ्या दिवशी आल्यास तो बॉस त्याला खाऊ का ठेवू करतो, बरोबर आहे. हो सर. किंवा कारण त्याच्याकडे पॉवर असते. हा, पण पॉवर जरी असली तर एखाद्या अनावधानाने किंवा चुकीनं पण असं होऊ शकतं, किंवा एखादी चूक कर्मचाऱ्याकडून अनावधानाने पण होऊ शकते, किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर पण तो ओरडत असतो, बरोबर आहे. म्हणजे आक्रमकता तिच्याकडे जास्त आहे. मग पुढे बघूया. आक्रमक जर बॉस असेल तर कर्मचारी त्या बॉसला भिणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे कर्मचाऱ्यावरती बॉसचा तणाव असेल जास्त. पुढे बघूया, दुसरीकडे न जाता तर काय म्हणले बघा. तणावमुक्त कर्मचारी तणाव नसलेल्या कर्मचाऱ्यापेक्षा उत्पादक असण्याची शक्यता जास्त असते. आता दोन कर्मचारी आहेत, एक आहे कर्मचारी तणावाखाली आणि दुसरा आहे तणावमुक्त. तर दोन्हीपैकी कोणता कर्मचारी काम चांगलं करेल? तणावमुक्त. बरोबर आहे. म्हणजे असा कर्मचारी उत्पादक असण्याची शक्यता तिथं जास्त आहे. मग असे कर्मचारी सामंजस्याने कार्य करतील. कोणते कर्मचारी? तणावाखाली नसलेले आणि शत्रुत्वाच्या घटना शांत आणि तर्कशुद्ध मनाने हाताळतील. आता ह्या घटना कशामध्ये होत होत्या हो? आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलंय बघा, संघटनात्मक तणावामध्ये बघितलंय बघा आपण, बरोबर आहे. हो सर. शत्रुत्वाच्या घटना कशामध्ये घडत होत्या? संघटनात्मक तणावामध्ये होत्या, बरोबर आहे का? पाहिले आपण. हो. हो. मग पुढे बघू. आता कमी चिडचिड आणि आक्रमकता कशी कमी करता येईल? हे कारण काय आहे? उत्पादकता कमी करण्याचं कारण आहे चिडचिड आणि आक्रमकता. मग ही चिडचिड आणि आक्रमकता कशी कमी करता येईल? आता पुढे बघूया. योगामुळे शरीराला आराम मिळतो आणि मन शांत होते, बरोबर आहे का? तसेच शांत व्यक्ती कोणत्याही उत्तेजनामुळे रागावत नाही. बरोबर आहे. जी व्यक्ती स्थिर आहे, स्थिर बुद्धी आहे किंवा शांत बुद्धी आहे, मग ती स्थिर बुद्धी कशामधून उत्पन्न होते व कशामधून मिळते आपल्याला? योगामधून. योगामधून मिळते, बरोबर आहे. म्हणूनच शांत व्यक्ती कोणत्याही उत्तेजनामुळे रागावत नाही आणि जरी त्याच्या पुढे अडचणी आल्या, समस्या आल्या, तणाव आली, तरी सुद्धा तो काय करणार आहे? तिथं शांत स्वभावानं त्या गोष्टींना हँडल करणार आहे. आलं लक्षात? उत्तेजित होणार नाही, आक्रमक होणार नाही किंवा चिडचिड करणार नाही. असं शक्य होईल का योगामुळं? हो सर.
तसेच तणावमुक्त आणि शांत व्यक्तीच्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो. म्हणजेच बघा, आताच म्हणल्याप्रमाणे येणाऱ्या समस्या, अडचणी यांना सगळ्यांना तो सकारात्मक दृष्टीने बघतोय. आता समजा एवढे दिवसामध्ये हे काम पूर्ण करायचं आहे असं सांगितलंय. मग एवढे दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल आणि होणारच किंवा मी करीनच, हा दृष्टिकोन कसा झाला? सकारात्मक. आणि आता दुसरा दृष्टिकोन कसा आहे? एवढं मोठं काम एवढ्या दिवसामध्ये होईल का? एक दिवस खूप कमी आहेत, माझ्यानं तर शक्य नाही, आणि मनावरती ताण घेणं. दोन्ही दृष्टिकोन कसे झाले बघा बरं. आता कोणकोणते आहेत दोन दृष्टिकोन? एक आहे सकारात्मक आणि दुसरा आहे नकारात्मक. बरोबर आहे. मग जो व्यक्ती चिडचिडा असेल किंवा आक्रमक असेल, तो व्यक्ती नकारात्मक दृष्टिकोनातून त्या कामाकडे बघेल, कारण त्याचं मन स्थिर नाही, मन शांत नाही. परंतु जी व्यक्ती शांत आहे किंवा स्थिर आहे, ती व्यक्ती आलेल्या प्रत्येक अडचणीपुढे किंवा कामापुढे किंवा समस्येपुढे कशा दृष्टिकोनातून बघेल? तर सकारात्मक दृष्टिकोनातून बघेल. बरोबर आहे का? हा सकारात्मक दृष्टिकोन कशातून मिळतो आपल्याला? तर योगातून मिळतो. आणि योगच व्यक्तीच्या मनाला शांत करणारा असतो. तसेच पुढे बघूया आणखी काय म्हणले. प्रतिकूल कार्यात सहभागी होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे काय सांगता येईल? योगाभ्यास काय देता येईल इथं? मनाला शांत करणारा योगाभ्यास कोणता आहे? किंवा मनाला स्थिर करणारा? आता वर बघितलं एकाग्रता वाढवणारे, आता इथं बघायचं आहे चिडचिड किंवा आक्रमकता कमी करणारे. शवासन, बरोबर आहे का? हो, योग योग निद्रा, निद्रा. योग निद्रा. शवासन असेल किंवा योग निद्रा असेल, किंवा आता तुम्ही सांगितलेलं एक आसन होतं बघा, ते कोणतं होतं? जसं की शशांक आसन. शंकासन. त्याला वेगवेगळी नावं आहेत. आता ते वरच्या याच्यामध्ये येणार नाही डायरेक्ट. तर शरीराला शांत करणारं किंवा शिथिल करणारं कोण कोण आहे? शवासन आहे, योग निद्रा आहे, हे अशी तिथं आपल्याला पाहता येते. तसेच प्राणायामामध्ये काय काय पाहता येईल? अनुलोम विलोम, भ्रामरी. अनुलोम, बर ठीक आहे. भ्रामरी सर. श्वसन जास्त महत्वाचं असतं. दीर्घ श्वसन. हा, भ्रामरी असेल किंवा 4-7-8 श्वसन एक प्रकारचं श्वसन आहे. म्हणजे जसे की नाडी शोधन जो प्राणायाम आहे, तो कसं 4 मनेपर्यंत श्वास घ्या, 7 मनेपर्यंत थांबा, कुंभक करा आणि 8 मनेपर्यंत रेट चेक करा. हा असा जो प्रकारचा एक प्राणायाम आहे किंवा श्वसनाचा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मनाला स्थिर करता येतं. आता बघा 4-7-8 अशा प्रमाणामध्ये केलेला प्राणायाम असेल, तो 5-7 वेळा जरी केला तरी सुद्धा तो मनाला स्थिर करतोय, मनाला शांत करतोय. आलं लक्षात? हो, तर झोप पण चांगली येते सर ह्याच्यामुळे. हो, म्हणजेच मनाला स्थिर करणारा आहे. झोप कधी येईल? मन विचलित असल्यास येईल का? नाही. मन जर धावत असेल, वेगवेगळ्या विचारामध्ये धावत असेल किंवा मनामध्ये अनेक विचार असतील, तर झोप चांगली येईल का? नाही. म्हणजेच मनाला शिथिल करणारा, मनाला रिलॅक्स करणारा हा एक प्रकारचा प्राणायाम आहे. तसेच आणखीन दुसऱ्या पद्धती आहेत, पण आपण वेळ झालेली आहे, थांबूयात आपण. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता.